आज मी उन्हाळ्यासाठीची अगदी परफेक्ट अशी रेसिपी घेऊन आलेली आहे. करायला तर सोपी आहेच, पण खायलाही अगदी पौष्टिक आहे. बऱ्याच वेळा आपली तक्रार असते की मुलं ह्या प्रकारची फळं खात नाहीत किंवा मग ती फळं खात नाहीत. तर ही रेसिपी अगदी परफेक्ट आहे. अशी जर रेसिपी केली तर अगदी आवडीनं मुलं सगळ्या प्रकारची फळं खातील. सगळ्यांसाठीच खूप पौष्टिक आहे, झटपट तयार होते. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. अगदी परफेक्ट प्रमाणासहित आज मी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. त्या अगोदर नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण. रेसिपी आवडत असतील तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. तर आज आपण करणार आहोत फ्रूट कस्टर्ड किंवा मग याला फ्रूट सॅलड असंही म्हणतात. तर तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी आलेली आहे. जास्त घट्टही नाही किंवा मग जास्त पातळही नाही, अशा प्रमाणात हे कस्टर्ड तयार झालेलं आहे. बऱ्याच वेळा काय होतं, आपण कस्टर्ड तर करतो पण मग ते थंड झालं की त्याच्यामध्ये गुठळे होतात किंवा मग त्याची एक वेगळीच कन्सिस्टन्सी तयार होते, घट्ट पातळ अशी, किंवा मग त्याच्यावरती सायही येते. तर हे सगळं होऊ नये म्हणून खास टिप्ससहित आज आपण करणार आहोत फ्रूट कस्टर्ड. तर त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा फुल फॅट मिल्क घ्यायचे, शक्यतो म्हशीचं दूधच वापरायचं. तर इथं मी अर्धा लिटर एवढं म्हशीचं दूध घेतलेलं आहे. तर म्हशीच्या दुधामुळं एक क्रीमीनेस आणि घट्टपणा जो असतो ना, तो अगदी छान असा कस्टर्डला येतो. आपल्याला हे दूध आता उकळून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम इथं लोच ठेवलेली आहे. थोडंसं थंड दूध मी एका वाटीत काढून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये साधारण 1.5 चमचा म्हणजे टेबलस्पून आहे हा, एवढं कस्टर्ड पावडर घेतलेली आहे. आणि आता आपल्याला ही दुधात व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे. कस्टर्ड पावडर मिक्स करताना वाटीच्या तळाशी लागून आपल्याला चमचा फिरवायचा आहे, म्हणजे अगदी व्यवस्थित अशी कस्टर्ड पावडर दुधात मिक्स होते किंवा मग तळाशी बसतही नाही आणि गुठळ्याही होत नाहीत. इथं ही खूप महत्त्वाची टीप आहे. त्यासाठी आपल्याला थंडच दूध वापरायचं आहे आणि या दुधामध्ये अजिबात गुठळ्या नाही झाल्या पाहिजेत, याची काळजी घ्यायची आहे आपल्याला. व्यवस्थित अशी आपल्याला ही कस्टर्ड पावडर दुधामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. कस्टर्ड पावडर दुधामध्ये व्यवस्थित अशी मिक्स झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि आपण ही आता साईडला ठेवून देणार आहोत. दुधाला ही छान अशी उकळी फुटलेली आहे, पण उकळी फुटल्यानंतर 2 ते 3 मिनिट आपल्याला असंच दूध उकळून घ्यायचं आहे, म्हणजे त्याला छान घट्टपणाही येतो आणि छान अशी क्रीमी टेस्टही लागते खाताना. आणि इथं आपल्याला दुधावरती साय अजिबात येऊ द्यायची नाही. त्यासाठी दूध तापायला ठेवल्यापासूनच त्याला अधूनमधून मिक्स करत राहायचं आहे, म्हणजे दुधावरती मलाई अजिबात जमा होणार नाही. जरी समजा झालीच जमा मलाई, तरी चमच्याने व्यवस्थित अशी दुधामध्ये ती मिक्स करून घ्यायची आहे. आणि आता आपलं हे दूध परफेक्ट असं तयार झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये दुधामध्ये मिक्स केलेलं कस्टर्ड पावडर टाकणार आहोत, पण त्या अगोदर हे आपल्याला सगळं एकदम टाकायचं नाही. आणि टाकायच्या अगोदर परत एकदा चमचा हा तळाशी लागून आपल्याला व्यवस्थित असा फिरवून घ्यायचा आहे, म्हणजे समजा जर कस्टर्ड पावडर तळाशी बसली असेल तर ती परत एकदा व्यवस्थित अशी या दुधामध्ये मिक्स होईल. आणि आता आपल्याला हे दूध थोडं थोडं करून ॲड करायचं आहे, एकदमही टाकायचं नाही. एकदम टाकलं तर त्याचा लगदा तयार होतो, व्यवस्थित असं दुधामध्ये मिक्स होत नाही. थोडं थोडं करून टाकायचं आणि कंटिन्युअसली चमचा आता आपल्याला हा मिक्स करत राहायचा आहे दुधामध्ये. चमचा हा बंद करायचा नाही. साधारण कस्टर्ड पावडर टाकायला सुरुवात केल्यापासून ते 2 ते 3 मिनटं जोपर्यंत हे सगळी प्रोसेस पूर्ण होत नाही, तोपर्यंत आपल्याला कंटिन्युअसली या चमच्याने मिक्सच करत राहायचं आहे. आणि चमचा हा तळाशी लागूनच फिरवायचा आहे, म्हणजे सगळीकडून सारखी व्यवस्थित अशी ही कस्टर्ड पावडर दुधामध्ये मिक्स होते आणि त्याचा लगदा होत नाही किंवा मग गुठळेही होत नाही. बऱ्याच वेळा फार घट्ट असं ते कस्टर्ड तयार होतं थंड झाल्यानंतर. तर तसं काही होऊ नये म्हणून या काही खास टिप्स आहेत. तर इथं बघा, मी थोडं थोडं करून हे दूध ॲड करत आहे आणि तळाशी लागून चमचा सगळीकडून सारखा असा आपल्याला व्यवस्थित फिरवून घ्यायचा. आणखी 2 ते 3 मिनटं आपल्याला हे कंटिन्युअसली फिरवायचं आहे, म्हणजे दुधामध्ये कस्टर्ड पावडर आपल्याला चांगली अशी शिजवून घ्यायची आहे. आणि इथं अर्धा लिटर दुधासाठी मी 1.5 चमचा एवढी कस्टर्ड पावडर वापरलेली आहे. हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. 1 लिटर दूध घेणार असाल तर मग 3 चमचे तुम्हाला कस्टर्ड पावडर वापरायची आहे. अगदी परफेक्ट प्रमाण आहे. घट्टही होत नाही किंवा मग पातळही होत नाही, अगदी क्रीमी टेस्ट येते आणि छान असा घट्टपणाही या कस्टर्डला येतो. आणि इथं मी व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर वापरलेली आहे.
तर कस्टर्ड पावडर टाकल्यापासून साधारण 3 ते 4 मिनटं झालेली आहेत आणि मी कंटिन्युअसली या चमच्याने आता फिरवत राहिलेली आहे. सगळीकडून सारखा असा तळाशी लागून आपल्याला चमचा फिरवायचा आहे आणि तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी जी असते ना फ्रूट कस्टर्डची ती तयार झालेली आहे. कुठेही गुठळ्याही होत नाहीत किंवा मग अजिबात त्याच्यावरती साईही जमा होत नाही, घट्ट पातळही होत नाही. तर असं काही होऊ नये म्हणून आपल्याला या टिप्सना वापरायच्या आहेत. तर अगदी परफेक्ट असं हे तयार झालेलं आहे. इथं मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे. 3 ते 4 मिनटात व्यवस्थित असं कस्टर्ड दुधामध्ये मिक्सही होतं आणि ते शिजतंही. तर आता आपण याच्यामध्ये साखर टाकणार आहोत. तर अर्धा लिटर दुधासाठी साधारण 2 चमचे एवढी मी इथे साखर टाकलेली आहे. तुम्ही साखरेचं प्रमाण थोडंसं कमी जास्त करू शकता, पण हे अगदी परफेक्ट प्रमाण होतं कारण फळं टाकणार आहोत आपण त्याच्यामुळं फळांचाही स्वीटनेस याच्यामध्ये ॲड होतो. आणि ही आता साखर आपल्याला व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे. परत गॅस लावायची गरज पडत नाही कारण हे कस्टर्ड खूप गरम आहे आणि गरमाईत ही साखर विरघळून जाते. व्यवस्थित अशी साखर विरघळून घ्यायची आहे आणि आता आपल्याला हे कस्टर्ड थंड करून घ्यायचं आहे. पण इथं एक गोष्ट लक्षात ठेवा, याला अधूनमधून चमच्याने फिरवत राहणं खूप महत्त्वाचं आहे. थोडंसं थंड होईपर्यंत, हलकंसं थंड होईपर्यंत, नाहीतर मग याची साय जमा होते आणि मग त्याची टेस्ट ना पूर्ण बिघडूनच जाते. जोपर्यंत आपलं कस्टर्ड थंड होतं आहे तोपर्यंत आपण फळं कापून घेणार आहोत. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही फळं टाकू शकता. फक्त पाणी असलेली फळं आपल्याला याच्यामध्ये टाकायची नाहीत. जसं की कलिंगड आहे, हे आपण टाकू शकत नाही कारण याने मग जास्तच पाणी सुटतं ना. तर पाण्याची फळं टाकायची नाहीत. बाकी तुम्ही कुठल्याही प्रकारची याच्यामध्ये फळं टाकू शकता. इथं मी माझ्या आवडीनुसार काही फळं कापून घेतलेली आहे. आणि आता कस्टर्डही बऱ्यापैकी थंड झालेलं आहे. तर दुसऱ्या एका बाउलमध्ये मी ते ट्रान्सफर करणार आहे. तर तुम्ही पाहू शकता हलकंसंच थंड झालेलं आहे. याची कन्सिस्टन्सी पाहू शकता. सगळीकडे सारखं असं एकदम क्रीमी असं हे कस्टर्ड तयार झालेलं आहे. अगदी परफेक्ट असं. आता ह्या पॉईंटला तुम्ही फ्रीजमध्येही ठेवू शकता कारण बेटर टेस्ट जर कस्टर्डची आणायची असेल तर ते थंड सर्व करायचं. अगदी छान टेस्ट येते. फ्रीजमध्येही ठेवू शकता आणि जास्त थंड जर आवडत नसेल तर मग तुम्ही असंही आणखी एक 5 मिनटं थंड करून घेतलं ना. आणि हे कस्टर्ड पूर्णपणे अगदी चिलच हवं म्हणजे थंडच हवं, थोडंही हलकंही गरम चालणार नाही. तशी फळं अजिबात ॲड करायची नाही त्याच्यामध्ये. पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आणि मगच फळं ॲड करायची याच्यामध्ये. तर हे आता कम्प्लिटली थंड झालेलं आहे आणि याच्यामध्ये आता मी आपण जी कापून घेतलेली फळं आहेत ती टाकणार आहोत. ती मी थोड्या वेळ 5 ते 10 मिनटासाठी फ्रीजमध्ये ठेवलेली होती, त्यामुळं फळं अगदी छान अशी थंड झालेली आहेत. आणि हे फ्रूट टाकून आता आपण छान असं मिक्स करून घेणार आहोत आणि आपलं हे आता फ्रूट कस्टर्ड तयार झालेलं आहे. आता ही टाकलेली फळं आपण या कस्टर्डमध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घेणार आहोत. याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स देखील टाकू शकता. तर अगदी परफेक्ट असं आपलं हे फ्रूट कस्टर्ड तयार झालेलं आहे. आईस्क्रीम आणि कुल्फीलाही भारी पडेल आणि खायलाही तितकंच पौष्टिक आहे. त्यामुळे या उन्हाळ्यात ही रेसिपी नक्की ट्राय करा. आणि 1 दिवसापर्यंत तुम्ही हे फ्रीजमध्ये देखील ठेवू शकता. तर अगदी परफेक्ट असं आपलं कस्टर्ड तयार झालेलं आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूयात लवकरच पुढच्या रेसिपीमध्ये.